ये है बहुजन संघटक प्रस्तुति। आप देख रहे हैं बहुजन संघटक। सर्वांना जय भीम, नमस्कार। 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून आपल्या देशातल्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्यामध्ये वर्गीकरण करण्याचा आणि या वर्गामध्ये क्रिमिलियर सारखी एक जाचक अट लावण्याच्या बाबत सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिला आणि सूचना केली आहे त्याबाबत पूर्ण देशामध्ये संतापाची लाट आहे। अनेक लोकांना या निकालाचे अन्वयार्थ समजत नाही आहेत। अनेक लोक याबाबत संभ्रमावस्थेमध्ये आहेत आणि गेल्या 8-10 दिवसापासून सोशल मीडियावर याच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारच्या क्रिया प्रतिक्रिया उमटत असताना आपण पाहत आहोत। मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ज्यांना या निकालाचं गांभीर्य कळतं, ज्यांना या निकालाचे दुष्परिणाम कळतात, त्या लोकांना माझी विनंती असणार आहे, कारण अनेक जिंदाबाद मुर्दाबाद करणाऱ्या लोकांना याबाबत गांभीर्यानं काही लक्षात येणार नाही आणि खास करून जे लोक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसारखे पक्ष संविधान वाचवणार म्हणून आरडाबोंबा करत होते, त्यांच्या वकिलांना, त्यांच्या पोपटांना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची ज्यांनी वकिली केली हे 2-4 महिने जे आपण पाहतो आहोत, त्यांनाही या निकालाच्या बाबतीमध्ये संभ्रम अवस्था झालेली आहे। विरोध करायचा की समर्थन करायचं अशा मानसिकतेमध्ये अनेक लोक आहेत। त्यामुळे ज्यांना जमिनी राजकारणाचं अबकड सुद्धा कळत नाही, ज्यांनी जमिनीवर उतरून कधी या देशाच्या जाती व्यवस्थेतलं राजकारण सांभाळलेलं नाही, ज्यांना राजकारणातलं रस सुद्धा कळत नाही, अशा अत्यंत बालिश लोकांच्या माध्यमातून खूप प्रकारच्या वेगवेगळ्या बाजू आणि भूमिका मांडल्या जातात। माझ्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की कृपा करून अशा बालिश पोपटांचा जो सुळसुळाट झालेला आहे, ज्यांनी कपडे फाडून मोठ्या प्रमाणात वकिली केली की या देशातली काँग्रेस, या देशातली राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे संविधान वाचवणार, आता आपण पाहत आहोत की हा निकाल आल्याच्या नंतर हे सगळे पक्ष आणि यांचे नेते ढुंगणात शेपूट घालून कोणत्या बिळामध्ये लपून बसले आहेत हे आपल्या सगळ्या महाराष्ट्राला, देशाला दिसत आहे। यामध्ये अत्यंत शर्मेची आणि लाजिरवाणी गोष्ट की कर्नाटक आणि तेलंगणा या 2 राज्याच्या काँग्रेसच्या सरकारने या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा त्यांनी स्वागत केलेलं आहे। त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या निकालाचं स्वागत केलेलं आहे। दोन्ही पक्ष या निकालाचं स्वागत करतात आणि या पक्षांची वकिली करणारे माणसं भारत बंद करण्याच्या चर्चा करत आहेत। तुम्हाला भारत बंद करावाच लागेल, कारण तुम्हाला देशाच्या संसदेचे दरवाजे बंद आहेत। तुम्ही या देशातल्या आंबेडकरी विचाराच्या पक्षांना संसदेत न पाठवता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची दलाली करून यांना संसदेमध्ये पाठवण्याची जी वकिली केली, ती वकिली केल्यामुळे तुम्हाला संसदेमध्ये प्रवेश नाहीये। तुम्हाला आता देश बंद करण्याशिवाय दुसरा विकल्प नाही आहे। म्हणून मी त्या सगळ्या लोकांच्या प्रयत्नांना शुभेच्छा देतो, पण शुभेच्छा सोबत ज्या आपल्याकडून नालायकपणा झालेला आहे, ज्या चुका झालेल्या आहेत आणि 70 वर्षापासून चालू आहेत, त्या चुकांचं गांभीर्य या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्या वर्गाला लक्षात यावं। कारण जो अधिकारी, कर्मचारी, शासकीय कर्मचारी हा मात्र अत्यंत हिरिरीने लपून, कारण त्याला सिव्हिल कंडक्ट रूल्सची भीती होती, त्याला ओपनली काम करता येत नव्हतं, म्हणून लपून तो काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा आणि उद्धव ठाकरेच्या गटाचा, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीचा लपून प्रचार करत होता। रिटायर झालेला अधिकारी कर्मचारी थोडा उघड करत होता। पण आज अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये वर्गीकरणाचा आणि क्रिमिलियरच्या बाबत ज्या सूचना सुप्रीम कोर्टाकडून आल्या, त्यानंतर या वर्गामध्ये आता विरोध करावा की समर्थन करावं असं कन्फ्युजनचं एक मोठं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। मी यासाठी बोलत आहे की मला या सगळ्या लोकांच्या मर्यादा माहिती आहेत, कारण यांना जमिनी राजकारणाचं अबकड सुद्धा माहित नाही। पण आता अनुसूचित जातीतलं अबकड होईल ही जी भीती आहे, ही भीती आता आपल्या सगळ्यांच्या लक्षात येणार आहे।
मी या फेसबुक लाईव्हच्या सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना हे सांगणं गरजेचं आहे, आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये एक मंदाकृष्ण मदिगा नावाचे नेते आहेत, मदिगा समाजाचे मंदाकृष्ण मदिगा मोठे नेते आहेत. यांनी 11 नोव्हेंबर 2023ला हैदराबादमध्ये एक मोठी रॅली आयोजित केली होती आणि त्या रॅलीमध्ये खुद्द देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. मी आपल्याला तारखा यासाठी सांगतोय की 11 नोव्हेंबर 2023 ची ही रॅली आहे आणि या रॅलीमध्ये अनुसूचित जातीतली एक मादिगा नावाची जात, जे आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्या जातीचे नेते, मी त्यांचं नाव आत्ताच सांगितलं की मंदाकृष्ण मदिगा, हे मंदाकृष्ण मदिगा नरेंद्र मोदींच्या खांद्यावर डोकं ठेवून ढसाढसा रडले. कारण तिथं अनुसूचित जातीमध्ये माला आणि मादिगा या दोन जातीमधल्या संघर्षामधून मादिगा जातीवर प्रचंड अन्याय होतो अशा प्रकारची भाषणं चालू होती आणि हे मंदाकृष्ण मदिगा मोदींच्या खांद्यावर डोकं ठेवून रडले. आणि ते रडल्यानंतर नरेंद्र मोदींनी घोषणा केली की मी तुमचं आरक्षणामध्ये आरक्षण, अनुसूचित जातीमध्ये जे वर्गीकरण करण्याची जी तुमची मागणी आहे त्या मागणीला न्याय मिळेपर्यंत मी त्याला पाठिंबा देणार, असं नरेंद्र मोदींनी 11 नोव्हेंबर 2023ला हैदराबादमध्ये घोषित केलं. आणि 1 ऑगस्ट 2024ला सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून हा निकाल, अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करण्याचा एक निकाल आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाला. मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, मला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये कोणाची कोणती मानसिकता आहे, काय पात्रता आहे, आणि सगळे वाचाळ वीर आणि बडबड करणारे पोपटपंची या सगळ्यांची आम्हाला चांगली कल्पना आहे. म्हणून मी आपल्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, मला माहिती आहे त्यांची काय मानसिकता आहे आणि त्यांची अवस्था काय आहे, पण त्यांना वास्तविक आणि जमिनी राजनीती आणि या देशातली ब्राह्मणवादी समाज व्यवस्था फार कमी लोकांना समजली आहे, त्याचा उपाय फार कमी लोकांना समजलेला आहे. म्हणून मी आपल्याला हे सांगतोय की हे सुप्रीम कोर्टानं केलेलं नाही, हे नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने सुप्रीम कोर्टाच्या 7 जजेसला हाताशी धरून अशा प्रकारचा निकाल दिलेला आहे का, हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे. आणि मोदींच्या 11 नोव्हेंबर 2023च्या भाषणानंतर हा जो निकाल आला तो रामकृष्ण मदिगाची जी डिमांड आहे, जी अनेक दिवसापासून त्यांनी केली होती, त्या डिमांडला धरून अशा प्रकारचा निकाल देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दुसरा आपल्या पुढे एक मुद्दा ठेवत आहे की हा जो निकाल आहे हा 8 फेब्रुवारी 2024ला सुप्रीम कोर्टानं सुरक्षित ठेवलेला आहे. म्हणजे याच्यावरची जी काही निर्णय प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली 8 फेब्रुवारी 2024. त्यामुळे मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि जवळपास ऑगस्ट 5 महिने हा निकाल घोषित न करण्याचं काय कारण आहे? अशी कोणती तुमच्यावर भूकंप आला होता की कोणती सुनामी आली होती का कोणता कोविड आला होता की सुप्रीम कोर्टाच्या या न्यायाधीशांना 5 महिने या निकालाची घोषणा करायला 5 महिने का लागले? निवडणुकीच्या अगोदर जर हा निकाल घोषित केला असता तर कदाचित या दोन्ही पक्षांची पितळ उघडी पडली असती. कुठलाही काँग्रेसचा नेता याच्यावर बोलायला तयार नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल की या सगळ्या समस्येचा जनकच काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस पक्षाची वकिली करणाऱ्या चमच्यांना माझं चॅलेंज आहे, कोण केलं हे वर्गीकरण? सांगा जरा, कुणी केलं हे? 2005 मध्ये पंजाबमध्ये सरकार कोणाचं होतं? पंजाब सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये वर्गीकरण दाखल केलं, हे काँग्रेसच्या सरकारनं केलं. 1975 मध्ये पंजाबमध्ये कोणाचं सरकार होतं? अनुसूचित जातीमध्ये 2 कॅटेगरी करण्याचं पाप कोणी केलं? मी हे तुम्हाला यासाठी सांगतोय की आपल्यातल्या अनेक लोकांना मूळ समस्या माहीत नसते आणि आरडा बोंबा करायचा ही जी काही अडचण महाराष्ट्रात आणि देशात उभी झालेली आहे ती फार गंभीर आहे. या काँग्रेसच्या नालायक लोकांना विचारा ना, 1991ला EWS लागू करणारं PV नरसिंह राव आणि मनमोहन सिंगचं सरकार होतं की नाही? आर्थिक आधारावर आरक्षण देणारा पहिला निर्णय हा काँग्रेसचा. याच काँग्रेसनं 2005-06 मध्ये मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना SR सिन्हो नावाच्या जनरलच्या, एका रिटायर्ड जनरलच्या अध्यक्षतेखाली
आर्थिक आधारावर आरक्षण देण्याचा आयोग काय काँग्रेस आणि मनमोहन सिंग सरकारनं गठीत केला होता की नाही? आता अनुसूचित जाती जमातीमध्ये क्रिमिलेअर लागणार म्हणून अनेक लोकांना मिरच्या झोंबल्यात. त्या मिरच्या झोंबणाऱ्या लोकांना माझा प्रश्न आहे, जरा काँग्रेसच्या जाणकार हुशार चेल्या चपाट्यांना विचारा ना. SR सिनो नावाची 2005-06 मध्ये आर्थिक आधारावर आरक्षण देण्याचा आयोग कोणी बनवला आणि 2010 मध्ये हा आयोग बनवून पूर्ण कोणी केला? याच आयोगाच्या आधारावर 2019 मध्ये नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीनं EWS नावाचं तत्व, आर्थिक आधारावर गरिबीवर आरक्षण देणारं तत्व नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीनं जे लागू केलं, हे काँग्रेसनं बनवलेल्या आयोगाच्या आधारावर केलेलं आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टीमध्ये दोन्ही पक्ष, दोन्ही राजकीय नेते समान भागीदार आहेत. सामान्य लोकांना कदाचित या गोष्टी कळत नसतील, पण मी बास्टर्ड लोकांना बोलतोय, बास्टर्ड, ज्यांना हे सगळं माहिती आहे. आणि हे आज नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी व्हॉट गांधी इन काँग्रेस हॅव डन टू अनटचेबल्स ग्रंथामध्ये गांधी आणि काँग्रेसने अस्पृश्यांचा केसाने गळा कापला अशा प्रकारचा अध्याय बनवला. केसाने गळा कापला, केसानच कापते ते गळा. अज्ञानी लोकांना संविधानाची भीती दाखवून, संविधान बदलण्याची भाषा उपयोगात आणून, अरे पण हे केलं कुणी? म्हणून मी या सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या बाबतीमध्ये फार गांभीर्यानं आपल्याला बोलतो आहे की या निकालाचं स्वागत काँग्रेसच्या तेलंगणा आणि कर्नाटकच्या सरकारनं केलं की नाही याचा आपण यांना जरा जाब विचारा. आणि भाजपानं पण केलं, हे तर मोदींनीच केलं. पण मोदींनी करण्याच्या अगोदर पंजाब सरकारच्या माध्यमातून हा जो निकाल सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केला गेला, वर्गीकरण झालं पाहिजे. आणि हा सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग असलेला निकाल, हा निकाल तत्काळ घोषित करावा यासाठी मोदी आणि भाजपानं प्रयत्न केले, हे तर उघडच आहे. पण यासाठी केस फाईल करणारी काँग्रेस, आर्थिक आधारावर आरक्षण दिलं जावं हे RSS आणि गोळवणकरची विचारधारा आहे आणि तेव्हापासून चालत आलेली आहे. या आर्थिक आधारावर आरक्षण द्यावं ही भूमिका संविधान सभेमध्ये मांडणारा महावीर त्यागी कोण होता? संविधान समितीमध्ये जेरोम डिसूजा, ज्यांना आर्थिक आधारावर आरक्षण दिलं जावं ही भूमिका जेरोम डिसूजानं पण मांडली, महावीर त्यागीनं पण मांडली. ही RSSची भूमिका आहे. आणि याच भूमिकेच्या आधारावर काँग्रेस पक्षानं SR सिनो आयोग गठीत केला आर्थिक आधारावर आरक्षण देण्यासाठी. आणि आता सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आला त्यामध्ये वर्गीकरणाच्या बाबत निकाल आहे आणि क्रिमिलिअरच्या बाबतीमध्ये न्यायमूर्ती गवई, म्हणजे एक गवई दीक्षाभूमीचं खोदकाम करून दीक्षाभूमीला उखडून फेकायला लागला. या रासू गवईच्या ह्या अवलादी आहेत दोघं पण. एक अवलाद म्हणजे रासू गवईचं तर जिंदगी गेली ना काँग्रेस सोबत, सीट और नो सीट, मी कायम काँग्रेस सोबत. विचारा नाही सगळ्या चेल्या चपाट्यांना, जुन्या जाणत्या लोकांना, काय जिंदगी आहे या RPIच्या नेत्याची, या रासू गवईची. सीट और नो सीट, मी कायम काँग्रेस सोबत. आणि त्याची मुलं आहेत ही. रासू गवईंच्या खानदानातला व्यक्ती निकाल देतो की अनुसूचित जातीमध्ये क्रिमिलेअर लागलं पाहिजे. मी हे आपल्याला यासाठी ठणकावून सांगत आहे की खूप नालायकपणा चाललेला आहे महाराष्ट्रामध्ये. स्वतंत्र स्वाभिमानी आंबेडकरी विचारांचं राजकारण उभं होत असताना काँग्रेस संविधान वाचवणार. अरे ज्या काँग्रेसनं त्या संविधानामध्ये किती अमेंडमेंट केलेत, कुणी केलंय खासगीकरण, LPG कुणी आणलंय, हु इज रिस्पॉन्सिबल फॉर LPG लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, कोण आहे जबाबदार? याच नालायक PV नरसिंह राव आणि काँग्रेसनं ते केलं. आणि तुमच्या करोडो नोकऱ्या खासगी करून बर्बाद करणारी काँग्रेसच आहे. भाजपात त्यापेक्षाही जास्त नालायक आहे, कारण भाजपात ते धोरण चालवत आहे. त्या धोरणाचं निर्माण नाही केलेलं भाजपानं, या धोरणाची निर्माती काँग्रेस आहे. म्हणून मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना विनंती करतोय की हा खूप गुंता आहे, खूप गुंता आहे. या सगळ्या गुंत्यामध्ये अनेक लोक फसली आहेत आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे नेते तोंड उघडायला तयार नाही, याबद्दल बोलायला तयार नाही. बैठका चालू आहेत, विचार चालू आहे, चिंतन चालू आहे. तत्काळ या निर्णयाला तत्काळ विरोध करणाऱ्या महत्वाच्या नेत्यांपैकी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहेत, ज्यांनी तत्काळ याचा विरोध केला. आणि त्यांनी डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर, या देशातली ज्युडिशरी
या देशातली लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह याच्यातला जो फरक आहे, जो आर्टिकल 50 मध्ये आहे, जो आर्टिकल 121 मध्ये आहे, जो आर्टिकल 211 मध्ये आहे, या देशातले हे जे आर्टिकल आहेत ना, जे सेपरेशन ऑफ पॉवर करतात, या देशातल्या ज्युडिशरीला, न्यायपालिकेला, सुप्रीम कोर्टाची निर्मिती ही फक्त इंटरप्रिटर म्हणून आहे. सुप्रीम कोर्ट हा इंटरप्रिटेशन करणारी संस्था आहे. सुप्रीम कोर्टाला कायदा बनवण्याचा अधिकार नाही. सुप्रीम कोर्टाला संविधानामधल्या एका शब्दाचं इंटरप्रिटेशन करण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतोय की आर्टिकल 50 मध्ये, आर्टिकल 121 मध्ये, आर्टिकल 211 मध्ये सेपरेशन ऑफ पॉवरचं तत्व आहे. त्यामुळे आपल्याला कळालं असेल की काल परवा भारतीय जनता पार्टीचे जे शेड्यूल कास्ट मधले गुलाम आहेत, बुजगावणे आहेत, आणि तसेच बुजगावणे काँग्रेसमध्ये आहेत. शेड्यूल कास्टच्या 84 खासदारातले 20 खासदार काँग्रेसनं निवडून आणलेले आहेत. आणि शेड्यूल ट्राईब मधल्या 47 खासदारांपैकी 12 खासदार काँग्रेसचे आहेत. असे 32 खासदार काँग्रेसकडे आहेत, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचे. बीजेपीकडे 55 आहेत. बीजेपीचे 25 शेड्यूल ट्राईबचे निवडून आले आणि 30 शेड्यूल कास्टचे निवडून आले. ते 55 गुलाम आणि बुजगावणे खासदार काल परवा मोदींना भेटायला गेले आणि मोदींनी त्यांना वचन दिलं. ते वचन क्रिमिलिअरचं होतं की आम्ही क्रिमिलिअर लागू करणार नाही, पण ते वर्गीकरण लागू करणार नाही असं बोलले नाही मोदी, कारण हे मोदींनीच केलेलं आहे. ते काय नाव त्यांचं, मंदाकृष्ण मदिगाला जे मोदींनी वचन दिलं होतं त्या वचनाचाच हा निर्णय आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, हा एक मोठं संकट आहे. संविधानाला विरोध करण्याचा जे प्रमुख कारण आहे ते आरक्षणच आहे. RSSनं संविधानाला विरोध करण्याचं प्रमुख कारण हे आरक्षणच आहे. आणि आरक्षण गरिबीवर द्यायचं की जातीवर द्यायचं याच्यावर तासन तास संविधान सभेत डिबेट झालेले आहेत. तासन तास या डिबेटमध्ये अनेक लोकांनी हिस्सा घेतलेला आहे, अनेक लोकांनी. त्याच्यातल्या काही लोकांची मी नाव आपल्याला मुद्दामून या ठिकाणी सांगितली. त्यातली जी महत्वाची माणसं की ज्यांनी या संविधान समितीच्या त्याही काळातल्या डिबेटमध्ये भाग घेतला, त्याच्यात ओडिसामधला एक खासदार होता शांतनू कुमार दास, आणि मध्य प्रदेशमधले होते खांडेलकर नावाचे, की ज्यांनी जातीवरच आरक्षण दिलं पाहिजे म्हणून संविधान समितीमध्ये डिबेट केले. एक शांतनू कुमार दास, एक खांडेलकर आणि तिसरे बाबासाहेब आंबेडकर. म्हणून हा जो आज परत चर्चेला, वादाला विषय आणलेला आहे की जातीवर आरक्षण द्यायचं की गरिबीवर आरक्षण द्यायचं, ही संविधानाची तोडमोड ईडब्ल्यूएसच्या नावाखाली कुणी सुरू केलेली आहे? सामाजिक आणि शैक्षणिक मागासांना आरक्षण या दोनच शब्दाच्या आधारावर आरक्षणाचा आधार ठरलेला आहे. हा आर्थिक गरिबांना आरक्षण देण्याचा आधार आणला कुणी? त्याचा आयोग हा काँग्रेसनं बनवलेला आहे की गरिबांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे. हा आयोग बनवणारी काँग्रेस आणि त्याचा कायद्यामध्ये अमेंडमेंट करून त्याचं कायद्यात रूपांतर करणारी भाजप. म्हणून बांधवांनो, मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून फार गंभीर बाबी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. खूप गोष्टी आहेत आपल्या देशामध्ये. बाबासाहेब आंबेडकरांना याची कल्पना असल्यामुळं की सुप्रीम कोर्टातले जे न्यायाधीश असतात हे देव नसतात. न्यायाधीश सुद्धा माणसं आहेत. न्यायाधीश सुद्धा जातीचे पूर्वग्रह दूषित असू शकतात. न्यायाधीश सुद्धा जातीवादी असू शकतात. आणि किती न्यायाधीश जातीवादी आहेत त्याचे पुरावे आपल्या सगळ्यांकडे आहेत. राम जन्मभूमीचा निकाल देणारा न्यायाधीश रंजन गोगोई, काय झालं रंजन गोगोईचं? जसा हा रंजन गोगोई रिटायर झाला तो भाजपाचा राज्यसभेचा खासदार झाला. राम मंदिर, ट्रिपल तलाक आणि तुमचा नोटबंदी याचे निकाल देणारा न्यायमूर्ती अब्दुल नझीर याला भाजपानं आंध्र प्रदेशचं राज्यपाल केलेलं आहे. मी ह्या 2 न्यायाधीशांची मुद्दाम नावं सांगितली आहे. त्यामुळे न्यायाधीश सुद्धा भाजपाचे एजंट बनून काम करतायत याचे पुरावे, अनेक पुरावे आहेत. मी फक्त 2 दिले आहेत. हेच काँग्रेसच्या काळात घडलेले आहेत. काँग्रेसच्याही काळामध्ये काँग्रेसनं कोणते कोणते न्यायाधीश राज्यसभेवर घेतले त्याची पण लिस्ट आहे आमच्याकडं. मी हे आपल्याला यासाठी बोलतोय की पूर्ण न्याय व्यवस्था ही करप्ट असू शकते. म्हणूनच संविधानामध्ये आर्टिकल 312 बनवण्यात आलं. आर्टिकल 312 जी आज कोलिजियम सिस्टीम प्रमाणे एक वकील, एक जुना वकील, ज्येष्ठ न्यायाधीशांना कोलेजियम सिस्टीम मधून न्यायाधीशांना डिप्यूट करतो. न्यायाधीशांची कोणती परीक्षा आहे? IAS, IPS, IRS, IFS बनण्यासाठी जशा परीक्षा आहेत त्याच्या न्यायाधीशाच्या कोणत्या परीक्षा आहेत?
कोलेजियम सिस्टम मधून न्यायाधीश बनवले जातात आणि याला खुद्द बाबासाहेबांनी विरोध केला आणि म्हणूनच 312 आपल्या संविधानामध्ये तरतूद आहे. 312 नुसार न्यायाधीशांची सुद्धा न्यायिक सेवा विभाग स्थापन करून त्यांची सुद्धा परीक्षा घेऊन त्यांची सुद्धा डिप्युटेशन करण्यात यावे. पण ती 312 आजपर्यंत आर्टिकल कधी लागू झालेलं नाही. 70 वर्ष झालं कधीच 312 आर्टिकल लागू झालं नाही. न्यायाधीशांच्या नियुक्त्या कोलेजियम सिस्टीम मधून हे 200-300 परिवार आहेत. न्यायाधीश सुद्धा म्हणजे आताचे जे न्यायाधीश आहेत चंद्रचूड यांचा बाप कोण होता? हाही न्यायाधीशच होता. सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश, त्या न्यायाधीशाचं पोरग न्यायाधीश. वर्मा, शर्मा, त्रिवेदी, चतुर्वेदी, द्विवेदी हे कोण आहे? ते सगळे हे सगळे ठरलेले घराणे आहेत. ते 200-250 घराणे आहेत. त्याची सुद्धा आमच्याकडे लिस्ट आहे. तेच ठरलेले माणसं आहेत. म्हणून मी आपल्याला या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून 2-3 महत्वाच्या बाबी आपल्या लक्षात आणून दिल्या आहेत की कृपा करून ह्या लोकांच्या जाळामध्ये फसू नका. अत्यंत बदमाश आहेत. आणि आपल्याजवळ आज संसदेमध्ये आरडाबोंबा करण्यासाठी, याला विरोध करण्यासाठी आपल्याकडे खासदार नाहीये. खासदार आपण पाठवले, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, शिवसेना, उद्धव ठाकरे गटाचे, ते संविधान वाचवणार, समाजवादी पार्टीचे अनेक पक्ष आहेत, त्यांचे पाठवले आपण खासदार. आता संविधानाच्यावर घाला घातला जातोय, संविधानाच्या फंडामेंटल राईट्सचं व्हायलेशन केलं जात आहे आणि संसदेमध्ये भांडणारे, बोलणारे, कारण या न्यायाधीशांवर महाभियोग लागला पाहिजे, इम्पिचमेंट म्हणतात त्याला, न्यायाधीशांची सुद्धा हकालपट्टी करणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये एक आर्टिकल बनवलेलं, आर्टिकल 124(4), ज्याच्या अंतर्गत 100 खासदार या देशातल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची सुद्धा हकालपट्टी करू शकतात, त्याच्यावर महाभियोग दाखल करू शकतात. पण कुठे आहेत आपल्याकडे 100 खासदार? काँग्रेसवाल्यांकडे आहेत बाबा, 99 खासदार आहेत काँग्रेसचे. बघा त्यांना विचारा, महाभियोग दाखल करतात का? बघा, दिले ना निवडून, इम्पिचमेंट करतात का? आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की हे सगळ्या चालाकी आणि षडयंत्रापासून जरा सावध राहा. आपले स्वतःचे खासदार असल्याशिवाय आपल्याला संसदेच्या या सगळ्या संसदीय प्रक्रियेमध्ये भाग घेता येत नाही. रस्त्यावर आरडाबोंबा करणाऱ्या टोळ्या आणि याच्या त्याच्या कानामध्ये कुजबुज करणाऱ्या टोळ्यांना आणि सूचना करणाऱ्या टोळ्यांना आमचं जाहीर आव्हान आहे की यावर कुठलाही राजकीय पक्ष ठाम भूमिका घेणार नाही. म्हणून वर्गीकरणाचा जो सिद्धांत आहे, वर्गीकरणाचा स्पष्ट अर्थ आहे, अनुसूचित जातीच्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या जाती आहेत त्या प्रत्येक जातीमध्ये एक प्रचंड मोठं भांडण लावण्याचा प्रकार आता आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. हा काही एक राज्यातला प्रश्न नाही, हे प्रत्येक राज्यामध्ये सुरू आहे. म्हणजे तुम्ही पाहत असाल की आपल्याला आता राजस्थान आहे, राजस्थानमध्ये तुम्ही बघा की मेघवाल विरुद्ध बैरवा या 2 जातीचा संघर्ष चालणार. उत्तर प्रदेशमध्ये जाठव विरुद्ध वाल्मिकी असा संघर्ष चालणार. पश्चिम बंगालमध्ये राजवंशी विरुद्ध नमशूद्र असा संघर्ष चालणार. जसं आंध्र प्रदेशमध्ये माला विरुद्ध मादिगा चालणार. प्रत्येक राज्यामध्ये अनुसूचित जातीतल्या जाती एकमेकांच्या रक्तपिपासू बनतील. प्रत्येक जात एकमेकांच्या विरोधामध्ये उभी होईल. ज्या आरक्षणवाद्यांना एक करण्याची बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती त्याच्या विपरीत आरक्षणवालेच एकमेकांचं रक्त पिण्यासाठी झगडा करतील, अशा प्रकारचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे. त्या निकालाला विरोध करण्याची प्रक्रिया जरी सुरू असली तरी मला वाटतं की आपण सगळ्यांनी याबाबत गांभीर्यानं विचार करूया. कारण या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निकाल हा संसदेवर बाइंडिंग असतो. कारण आर्टिकल 136 नुसार, आर्टिकल 144 नुसार त्याच्यातही प्रोव्हिजन केलेले आहेत. म्हणून संसदेमध्ये याबाबत तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये एक अमेंडमेंट करावं लागणार आणि ते अमेंडमेंट करून ते पास करण्यासाठी 272 खासदार लागणार आणि ते अमेंडमेंट सादर करण्यासाठी सुद्धा 50-100 खासदार लागणार. आणि ज्यांच्या भरोशावर आपली माणसं बसली होती ते काँग्रेसवाले हे करणार नाहीत. आणि जर काँग्रेसवाल्यांना हा निर्णय मान्य नसता तर त्यांनी तेलंगणा आणि कर्नाटक या 2 राज्यातल्या मुख्यमंत्र्यांची त्यांनी हकालपट्टी करावी. ज्यांनी या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलंय ना, त्यांची हकालपट्टी करण्याची हिंमत काँग्रेसवाल्यांनी दाखवावी आणि नाटकबाजी बंद करावी. आणि त्या काँग्रेसची चमचेगिरी करणारं जे टोळकं आहे महाराष्ट्रामध्ये, त्यांचे पण नकाब महाराष्ट्रातल्या जनतेच्या दरबारामध्ये आम्ही फाडणार.
तुर्तास मी आपल्याला एवढंच सांगेल की सुप्रीम कोर्टाला सूचना देण्याचे जरूर अधिकार आहेत, पण त्या सूचना कायद्यामध्ये रूपांतरित करण्याचे अधिकार मात्र संसदेलाच आहेत. आणि संसदेमध्ये आपले खासदार नसल्यामुळे येणाऱ्या पिढ्या आहेत, आणि खास करून आता क्रिमिलेअर लागल्यानंतर कुणाला त्रास होणार हो? हेच आहेत ना, जे अनुसूचित जाती जमातीमधले अधिकारी झाले, मोठे पैसे कमवले, ज्यांची क्रीम एवढी झाली, आता दुधावरची साय ज्यांच्याकडे भरपूर आली, त्यांच्याच येणाऱ्या पिढ्या बर्बाद होणार आहेत. त्यांच्याच घरातल्या आणि त्यांच्याच कुटुंबातल्या लोकांना भविष्यात कुठल्याही नोकऱ्या भेटणार नाहीत. त्यामुळे हा जो निकाल आहे तो दोन्ही वर्गाला फार मोठ्या प्रकारचा चपराक आहे. आपण सगळ्यांनी या निकालातून सावध व्हावं आणि आपण सगळ्यांनी मिळून मी जरी काही गोष्टी कडू बोललो असलो तरी त्या बोलणं गरजेचं आहे. कारण एक टोळी सातत्यानं स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारणाला विरोध करणारी जी टोळी आहे, त्या टोळीच्या डोळ्यात अंजन घालणं आणि सर्वसामान्य लोकांना हे जाणीव करून देणं की आपलं स्वतःचं स्वतंत्र राजकीय ताकद असल्याशिवाय आपल्याला हे निर्णय बदलता येत नसतात. आता हा अधिकार सुप्रीम कोर्टानं कोणाला दिलेला आहे? स्टेटला दिलेला आहे, राज्यांना दिलेला आहे. राज्यांना दिलं याचा अर्थ काय की कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री हे वर्गीकरण करायचं की नाही करायचं हे ते राज्यानं ठरवायचं आहे. म्हणून 2-3 महिन्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आहेत. जर महाराष्ट्रामध्ये हे वर्गीकरण तुम्हाला थांबवायचं असेल, हे क्रिमिलेअर थांबवायचं असेल आणि महाराष्ट्रात अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण होऊ नये, हे अनुसूचित जातीच्या बर्बादीचं कारण बनेल असं ज्यांना वाटतं त्यांना माझं परत सांगणं आहे, फेसबुकवर बडबड करणे आणि चोंबडेगिरी करणे याच्या पलीकडं वास्तविक आपल्याला राजकारण समजून घ्यावं लागेल आणि आपला स्वतःचा आंबेडकरी बाणा जपणारे आणि स्वतंत्र आंबेडकरी राजकारण उभं करणारे आमदार तुम्हाला निवडून पाठवावेच लागतील. अन्यथा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघांनी तर याचं वेलकम केलेलं आहे आणि काँग्रेसवाल्यांनी पण त्याचं वेलकमच केलेलं आहे, स्वागतच केलेलं आहे. जर या दोघांपैकी कोणाचं जरी सरकार बनलं तरी भविष्यात महाराष्ट्रात सुद्धा हे वर्गीकरण लागू केलं जाईल. जर हे वर्गीकरण थांबवायचं असेल तर हे तुमचे पानसट चाळे बंद करा आणि आपले स्वतःचे हक्काचे आमदार निवडून आणा. आज स्वतःचे आपले हक्काचे आमदार निवडून आणण्याची ताकद बाळासाहेब आंबेडकर सोडून कोणामध्येच नाही. हे जे कोणी महाराष्ट्रात 4-2 टवाळखोर लोक फिरण्याचं काम करतायत, मरेपर्यंत आमचं त्यांना सांगणं आहे की हे तुमच्याकडून होणारं काम नाही आहे. किमान 2 महिन्यात तरी नाही, त्या लोकांना माझ्या शुभेच्छा असतील, पण 2 महिन्यामध्ये असं कुणीही महाराष्ट्रामध्ये करू शकत नाही. महाराष्ट्रात आंबेडकरी फुले शाहू यांच्या विचाराचे खासदार निवडून आणण्याची ताकद फक्त बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे. म्हणून हे जे काही छोटे मोठे स्वतःला विधान परिषद आणि राज्यसभेचे आमदार खासदार बनवण्यासाठी जिंदग्या ज्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी लोटांगण घालणाऱ्या ज्या अवलादी आहेत त्यांच्यापासून सावध राहा. हे यांचं काम नाही आहे. 2 महिन्यामध्ये, कारण 2च महिन्यावर निवडणूक आहे, फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरच महाराष्ट्रात तुमच्या विचाराचे आमदार निवडून आणू शकतात. लाखो लोकांचं त्यांना समर्थन आहे. गावागावामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचं नेटवर्क आहे. ठीक आहे, काही अपप्रचारामुळे लोकांमध्ये नाराजी असेल, काही भूमिका, काही धोरणांबद्दल नाराजी असेल, पण कृपा करून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की 2 महिन्यामध्ये ही राजकीय क्रांती करण्याची शक्ती फक्त बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे. इतर कोणत्याही माणसामध्ये, संघटनेमध्ये ती शक्ती नाही आहे. त्यामुळे आपण कृपा करून कोणत्याही छपरी टाईपच्या लोकांच्या भानगडीमध्ये पडू नका, एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती आहे. जय भीम, जय शिवराय, खुदा हाफिज.